सध्या दक्षिण पश्चिम मान्सून नाशिकच्या भागापर्यंत पोहोचलेला आहे। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात। द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज 11 जून आहे आणि 11 जून रोजी राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातला आपण अंदाजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सकाळपासून काही ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे। मागील 24 तासात मराठवाड्यात जोरदार पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ही मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते। आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। बाकी राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या इकडे बिहारच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे, तसंच उत्तर प्रदेशच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे, तसंच बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन बनलेलं आहे। या व्यतिरिक्त असमच्या भागावर आणि नागालँडपासून तर बिहारच्या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा येत आहे। मराठवाड्यावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सध्याच्या काळामध्ये ॲक्टिव्ह आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत। आपण पाहू शकता सकाळपासून नगरच्या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचा ढग बनलेला आहे। आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता। तसंच इकडे सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या भागामध्ये मागील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे। खास करून सोलापूरच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि आजसुद्धा सोलापूरतील अनेक तालुक्यांमध्ये, अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे। इकडे पुण्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या संपूर्ण भागामध्ये मागील 24 तासात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि सध्याच्या काळामध्ये या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे। नाशिकच्या भागातही मागील 24 तासामध्ये पाऊस झालेला आहे। जर आपण पावसाचे आकडे बघितले तर आपण विदर्भातील भागांचे पावसाचे आकडे बघितले तर आज सकाळी 8:30 वाजतापर्यंत अकोल्याच्या भागामध्ये 1.4 mm पाऊस झालेला आहे। तसंच इकडे वर्ध्याच्या भागामध्ये 8.4 mm पाऊस झालेला आहे। तसंच इकडे जर आपण बुलढाण्याचा भाग बघितला तर 15 mm पाऊस झालेला आहे। अमरावतीमध्ये 0.2 mm पाऊस झालेला आहे। तसंच वाशिममध्ये 3.0 पाऊस झालेला आहे आणि बाकी उरलेल्या विदर्भामध्ये पावसाची नोंद झालेली नाही आहे। मागील 24 तासात सर्वात जास्त पावसाचा जोर मराठवाड्याच्या भागामध्ये पाहायला भेटलेला आहे। यामध्ये सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगरमध्ये 82.9 mm पाऊस पाहायला भेटलेला आहे, जे की मुसळधार पावसाचा कॅटेगरीमध्ये असते। 82.9 mm पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या भागात, बीडच्या भागात 14.8 mm पाऊस, तसंच धाराशिव आणि नांदेडच्या भागातील जोरदार पाऊस झालेला आहे। नांदेडमध्ये 23.4 mm पाऊस झालेला आहे। धाराशिवमध्ये 96.5 mm पाऊस, जे की खूप जास्त मुसळधार पाऊस होता। परभणीमध्ये 1.2 mm आणि उदगीरच्या भागामध्ये कोरडे वातावरण होते। पण मागील 9 तासामध्ये 26 mm पाऊस उदगीरच्या भागामध्ये पाहायला भेटलेला आहे। जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर मध्य महाराष्ट्रामध्ये नगरच्या भागात 28.8 mm पाऊस झालेला आहे। जळगावमध्ये 8 mm पाऊस झालेला आहे। जेनूरमध्ये 0.5 mm पाऊस झालेला आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा 0.5 mm म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे, हलका पाऊस। महाबळेश्वरमध्ये 25.8 mm पाऊस झालेला आहे। मालेगावमध्ये 31 mm पाऊस झालेला आहे। नाशिकमध्ये 18.5 पाऊस झालेला आहे आणि सोलापूरमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। 81.1 mm पाऊस सोलापूरच्या भागामध्ये झालेला आहे आणि सांगलीच्या भागामध्ये मागील 9 तासामध्ये 5 mm पाऊस झालेला आहे। महाबळेश्वरच्या भागामध्ये मागील 9 तासांमध्ये 15 mm पाऊस झालेला आहे। मागील 24 तासात रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता जबरदस्त पाहायला भेटलेली आहे। मागील 24 तासात रत्नागिरीमध्ये पाऊस झालेला सुद्धा आहे। 70.75 mm पाऊस झालेला आहे रत्नागिरीच्या भागात। मुंबईमध्ये सांताक्रूजच्या भागात 68.8 mm पाऊस झालेला आहे। कोलबा मुंबईमध्ये 52.6 mm पाऊस झालेला आहे। डहाणूमध्ये पाऊस झालेला नाही आहे आणि जर इकडे हर्नईचा भाग बघितला तर हर्नईमध्येही पाऊस झालेला नाही आहे। इकडे अलिबागच्या भागात 80 mm पाऊस झालेला आहे। जर आपण सध्याचा मान्सूनची अपडेट बघितली तर आपण पाहू शकता नाशिकचा दक्षिण भागांपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे। संपूर्ण मुंबईचा भागाला कव्हर केलेला आहे। पालघरतील उत्तर भागांचा काही भागांचा समावेश आहे, 1-2 तालुक्यांचा। या भागात मान्सून सध्या आता येणार आहे पुढील 24 ते 48 तासामध्ये। समोर आणखी वाढू शकते मान्सून। इकडे नांदेड आणि धाराशिवपर्यंत मान्सून समोर वाढलेला होता मागील 24 तासामध्ये, तर आता हा समोर वाढून इथे नांदेडच्या भागापर्यंत आलेला आहे। लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सून पोहोचणार आहे आणि मान्सूनची वाटचाल आणखी समोर वाढण्याची शक्यता हवामान केंद्राकडून पुढील 2 ते 3 दिवसामध्ये दिसणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।
मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा खालचा भाग, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तसंच धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, इकडे लातूर, बीड या संपूर्ण भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. तसंच आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर याही भागामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावतील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. मुंबईच्या भागात या आयसोलेटेड प्लेसेसमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितला तर आज दिवसभरासाठी इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच त्याचा आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. सिंधुदुर्गमध्ये खेड आणि त्याचा आसपासच्या चिपळूणच्या भागात मुसळधार पाऊस काही भागात पाहायला भेटू शकते. तसंच आपण जर उरलेला महाराष्ट्राचा भाग बघितला, अंतर्गत भाग बघितला तर कोल्हापूरपासून तर पुणे तसंच ठाण्यातील दक्षिण भाग, इकडे नगरचे काही भाग, राहुरी आणि त्याचा दक्षिण भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर, तसंच इकडे जालन्यातील दक्षिण भाग, बीड आणि लातूरतील दक्षिण भाग, तसंच धाराशिवमध्ये तुळजापूर आणि इकडे सोलापूरमध्ये अक्कलकोट, सांगोला आणि इकडे पंढरपूर, तसंच सांगली आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तीव्र मुसळधार पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते. पुढील 24 तासामध्ये या भागात अशी शक्यता दिसत आहे. तसंच पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे. तसंच आणखी पाऊस होण्याची शक्यता नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीतील पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत जोरदार वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. बाकी आपण जर पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर पूर्वी विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात आज पावसाची शक्यता अधिक दिसत आहे. तसंच यवतमाळतील दक्षिण भागांमध्येही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज दिसणार आहे. बाकी उत्तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया हा जो काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. 1-2 ठिकाणी किंचित पावसाचे ढग तयार होऊन हलक्या पावसाची सरी काही भागांमध्ये पाहायला भेटू शकतात. बाकी मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी विदर्भाच्या भागामध्ये दिसत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.